चंद्रपूर देवस्थान भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातलं ग्रामदैवत। नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या या मंदिराला अध्यात्माचा मोठा वारसा लाभलाय आणि इथल्या हनुमानाच्या दर्शनाला अगदी सामान्य माणसांपासून ते महानायक अमिताभ बच्चन सुद्धा हजेरी लावतात। चला तर मग आज दर्शन घेऊयात तुमसरच्या या हनुमानाचं। तुमसर तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे चांदपूर देवस्थानक। प्रभू रामचंद्र वनवासात असताना रामटेककडे जाताना याच मार्गाने गेले अशी भाविकांची समजूत आहे। या समजुतीसाठी अनेक पुरावे देखील भाविक सादर करतात। इथल्या मंदिराला तब्बल 400 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं। या टेकडीवर असलेली 8 फुटी आणि गरुडमुखी असलेली हनुमानाची मूर्ती बघण्यासाठी भाविक कायम गर्दी करतात। मंगळवारी आणि शनिवारी तर हजारोंच्या संख्येने भाविक इथे येतात। अशा प्रकारची हनुमानाची मूर्ती इतरत्र कुठेही आढळत नाही। हनुमान जयंती का उत्सव यहाँ पे राम जन्म से लेकर के हनुमान जयंती तक के रामचरितमानस पाठ 9 पारायण 9 अखंड रामायण की जाती है। रामचरितमानस और रुद्र यज्ञ किया जाता है और सभी श्रद्धालुओं की श्रद्धा से और सभी भाविकों की श्रद्धा से और भंडार भी चलते रहता है। सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं हे देवस्थान घनदाट जंगलात आहे। मंदिराच्या खालच्या बाजूला लागून एक जलाशय आहे। या जलाशयाचा मंदिर समितीने विकास केला असल्यामुळे देवस्थानाला शासनाने पर्यटनाचा क श्रेणीचा दर्जा दिलाय। यामुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून देखील दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात। चांदपूर देवस्थान हा भंडारा जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध देवस्थान आहे। लहानपणापासून आम्ही इथं येत आहोत आणि जे पण आपण मनपूर्वक या देवस्थानात काही पण मागतो ते सर्व आपल्याला प्रसिद्ध होते। मी चांदपूर देवस्थानात आहे। आज शनिवार आहे त्यामुळे खूप म्हणजे भीड असते खूप, पण याला ग्रामस्थ देवस्थान म्हणून मानतात आणि सगळ्यांची इथे भाव आणि श्रद्धाने पूजा अर्चना करायला येतात। केवळ सामान्य भाविकच नाही तर मान्यवरांचीही इथे नियमितपणे हजेरी असते। खासदार प्रफुल्ल पटेल इथे नियमित हजेरी लावतात। महानायक अमिताभ बच्चन यांनीही अडचणीमध्ये असताना इथे येऊन साकडं घातल्याचं सांगितलं जातं। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने टेकडीच्या दुसऱ्या बाजूला एक सपाट रस्ता तयार करण्यात आलाय। त्यामुळे वृद्ध भाविकांना या रस्त्याने सहजरित्या दर्शन घेता येतं। दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातून लाखोच्या संख्येत भाविक येतात। तसंच या ठिकाणी अनेक राजकारणी नेत्यांसह महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील सुद्धा हजेरी लावली आहे। हरीश मुडगरे, एबीपी माझा, भंडारा।